जय शिवराय शेतकरी मित्रांनो, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये सन 2025-26चे खर्चाचे पूरक विवरणपत्र तसेच सन 2025-26 मधील निधी वितरण याबाबतचं एक परिपत्रक शासनाने निर्गमित केलेलं आहे। आता नेमकं या परिपत्रकामध्ये हा निधी कोणकोणत्या बाबींसाठी वितरित केला जाणार आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघायचे आहे। मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, दिनांक 12 मार्च 2026 रोजीचं हे परिपत्रक आहे। सन 2025-26 या वर्षाच्या खर्चाचे पूरक विवरणपत्र दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी विधिमंडळास सादर करण्यात आले। सदर पुरवणी खर्चास आता विधानसभेने मान्यता दिली आहे। दिनांक 31 मार्च 2026 रोजी संपणाऱ्या वित्तीय वर्षाच्या विनियोजनामध्ये समाविष्ट करण्यासाठी पुरवणी विनियोजन विधेयकास माननीय राज्यपाल यांनी संमती दिली आहे आणि ते महाराष्ट्र पुरवणी विनियोजन विधेयक 2026 सन 2026चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 3 म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 दिनांक 10 मार्च 2026 यामध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात आले। आता सर्व मंत्रालयीन विभागांना कळविण्यात येते की जुलै 2025, डिसेंबर 2025 व फेब्रुवारी 2026च्या पुरवणी विनियोजन अधिनियमानुसार मंजूर झालेल्या पूरक मागणीच्या निधी वितरणाचे प्रस्ताव पूरक मागणीच्या मूळ नस्तीवर थेट वित्त विभागास मान्यतेसाठी सादर करण्यात यावेत। सन 2025-26चा उर्वरित कालावधी पाहता आता सुधारित अंदाजाच्या मर्यादेत खालीलप्रमाणे निधी वितरणाची मर्यादा निश्चित करण्यात येत असून त्याप्रमाणे निधी अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि संनियंत्रण प्रणालीवर बीम्स वितरित करण्यास सहमती देण्यात येत आहे। आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी खालील उद्दिष्टांच्या अनिवार्य व कार्यक्रमांतर्गत तरतुदींचा उर्वरित संपूर्ण निधी एकत्रितरित्या बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे। म्हणजेच यासाठी आता सुधारित अंदाजाच्या मर्यादेत 100% तरतूद उपलब्ध राहील। आता या अनुषंगाने हा वेतन, मजुरी, अतिकालिक भत्ता, निवृत्तीवेतनविषयक खर्च, दूरध्वनी, वीज व पाणी देयक, कंत्राटी सेवा, देशांतर्गत प्रवास खर्च, विदेश प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च, भाडेपट्टी व कर, सुट्टीच्या दिवसाची भरपाई, आहार खर्च, पुरवठा व सामग्री, शस्त्र व दारुगोळा, पेट्रोल, तेल व वंगण, व्यावसायिक सेवा, वस्तूंच्या विक्रीसाठी खरेदी, इतर कंत्राटी सेवा, शिष्यवृत्त्या, विद्यावेतने, सहाय्यक अनुदाने वेतनाबद्दलचे, त्यानंतर व्याज, मोटर वाहने, यंत्रसामग्री, साधनसामग्री, कर्जे व आगाऊ रकमा, कर्जाची परतफेड, पशुधन, इतर भांडवली खर्च, आंतरलेखा, हस्तांतरणे, यंत्रसामग्री व उपकरणे यांची देखभाल व दुरुस्ती, उर्वरित उद्दिष्टामधील कार्यक्रमांतर्गत आणि अनिवार्य खर्चाचे निधी वितरणाचे प्रस्ताव ठोस समर्थनासह व उपलब्ध निधी खर्च झाल्याची खात्री करून वित्त विभागाकडे सादर करण्यात यावेत, असं हे परिपत्रक आहे। जर आपल्याला सविस्तर वाचायचं असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही पूर्णपणे वाचू शकता। धन्यवाद।